तू आत्याला सोडून का आली? आई आत्याचा श्वास घेणं कदाचित बंद झालं. हे घ्या. खाली खाली खाली. चला लवकर चला. उचला. चला लवकर. आता काय झालं? आत्याला काय झालं? नंतर सांगते. आधी घेऊन चला वैद्य बुवांकडे. मी समजू शकते गुरुजी. चला. कबीर देवल डही पड़ा ईट भई सेवा करीच जारा सुप्रीतड़ी जुडहे न दूजी बार. ही लोक माझ्याकडून जे पाहिजे ते करून घेऊ देत, पण मला पैका कमवावं लागणार. मग जसं भी काम असू देत, जे भी काम असू देत, मैं करणार. रामजी, हे सुद्धा धुवा. ऐक रामजी, याला घालून भांडे घासशील म्हणजे तुझ्या हाताचा स्पर्श या भांड्यांना होणार नाही. वैद्य बुवा. वैद्य बुवा. माझे पती बाहेरगावी गेलेत. मी सुद्धा वैद्य आहे. लवकर लवकर बघा ना यांना. कधी झालं हे? कधी झालं, कसं झालं काही माहित नाही. घरून बाहेर गेली होती, लाई येण्यापर्यंत आलीच नाही तर शोधाया गेलो तर बेशुद्ध पडलेली दिसली. लवकर बघा ना यांना. ठीक आहे, तुम्ही पटकन यांना आत घ्या. बाय. बघा ना लवकर. तुम्ही सगळे बाहेर जा, मी यांना तपासते. बघत हाय वैद्यबाई. गुरुजी, मला वाटतं की आता तुम्हासनी घरी जाया पाहिजे, नाहीतर उशीर होईल तुम्हाला. ठीक आहे भीमाबाई, कुठल्याही गोष्टीची गरज असेल तर मला नक्कीच कळवा. धन्यवाद गुरुजी. काय झालं आत्याला आई? आत्या बाजारासाठी बाहेर गेली होती. लई यायला लागला तर मला काळजी वाटली म्हणून शोधाया निघाली तर रस्त्यात पडलेली होती. पण ती तुला बेशुद्ध कुठे सापडली?
गोदलीवाला उंच रस्ता आहे ना, तिथं खाली शेतात बेशुद्ध पडली होती. तिला कोणीतरी धक्का तर दिला नसेल ना? मला बी तेच वाटतं आहे. आम्हासनी आत्याला आणायला काय बी मिळत नव्हतं आणि कुणी बी आम्हाला मदत करत नव्हतं. मग ही खाट घेतली, बदल्यात त्या खाटवाल्याने आईच्या कानातले घेतले. तुळसा, कोण होता तो? जाऊ दे ना, सोड. ते कुंदन काका होते. काय झालं? कशी आहे ताई? ठीक आहे ना? त्यांचं वाचणं कठीण आहे. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. आता एखादा चमत्कारच त्यांना वाचवू शकतो. नाही नाही, असं नका म्हणू. आई, 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 आई. असं नका म्हणू वैद्यबाई. काय भी करा पण ताईला वाचवा. असं नको व्हायला. हा वैद्य काकू, तुम्ही प्रयत्न केला तर माझी आत्या वाचल बघा. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करते. बाजारातून काही औषधं आणावी लागतील, जी सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर त्यांना द्यावी लागतील. भीमाबाई, तुमचे पती कुठे आहेत? ते कामावर गेलेत गोरेगावला. लय लांब आहे इथून. पर वहिनी, मी जाऊन औषध घेऊन येतो. तुम्ही काळजी करू नका. वैद्यबाई, ते लिहून द्या मला काय काय औषध पाहिजे ते. मी जाऊन घेऊन येतो. बरं, मी आणते लगेच. पुरंजन भाऊ, त्यांना बी तुम्ही कळवून द्या गोरेगावला जाऊन. वहिनी, मी त्याच रस्त्याने जाणार आहे. जाताना रामजीला सांगतो. चला घरी चला, तुम्हाला पैका देते औषधीसाठी. आई, तुझा काकाच्या बरोबर आम्ही समधी इथंच थांबतो. तू चिंता करू नको. आणि पुरंजन काका, तुम्ही त्याच रस्त्याने जाणार असेल तर मला बी घेऊन चला. मी बी तुमच्या सोबत येतो औषध घ्यायला आणि बाबांना बी ही बातमी सांगतो. काळजी घे. वय, चला. मी जाऊन येतो आनंद दादा. थांब, कुठे जातोस? पाणी पिऊन येतो. आई, मी आलो. आई, कुठे गेले आत्या? आई कुठे होते? काय झालं बाळा? पुरंजन काका, सांगा ना काय झालं? ताईला कोणीतरी धक्का दिला. त्यांना लय लागलंय. आत्याला कोणी धक्का दिला? अजून कोण देणार? जेव्हापासून तो महाराज इथं आलाय ना, रोज नवीन नवीन नाटक करत असतो. मला तर वाटतं ताईला धक्का देण्यामध्ये त्याचाच हात आहे. आता हे लय झालं. चला, आपण महाराजाला जिवंत नाही सोडायचं. तेव्हाच हे नाटक संपत. चला. थांब थांब. सोड 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 ना. हे घे 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 घे, पकड. जा जा, महाराजाला मारून टाक. हा, मग ते येणार. तुझ्या आई बाबा काका समद्यांना मारून टाकतील. तुझी लहान बहीण आहे मंजुळा, तुळसा, समद्यांना मारून टाकतील. तू परत जा, अजून कोणाला तरी मारून ये. ते परत येतील आणि शेवटी तुला, भीमाला, आनंदला मारून टाकतील. तेव्हा जाऊन खऱ्या अर्थाने नाटक संपन. हा, जा जा. अरे जा ना. पर वहिनी, असं गपगुमान बसलो तरी बी ते लोक आपल्याला असंच मारतील. हे घ्या पैका, घ्या औषधीसाठी. मी हात जोडते भाऊ, औषधीसाठी पैका घ्या घ्या. पर आई, पुरंजन काका बी तर खरंच बोलताय ना. लढाई आणि शक्तीनंच निर्णय झाला पाहिजे ना. बळायलाही झाला आता. मी थकलीये. बस कर आता समज. यो लढाई आणि शक्तीचा खेळ माझ्या जिवंतपणी नाही होणार. बाळा, अरे तुझी आत्या तिकडं जीवन मरणाच्या दारात आता उभी हाय बाळा.
चल चल माझ्यासोबत. कुंदन काका, कुंदन काका. काय झालं? कशाला ओरडतोस भीमराव? वरडत नाही आहे, काहीतरी सांगाया आणि समजवायला आलोय. आता माझ्याकडे काही समजण्यासाठी वेळही नाहीये आणि मला काही समजूनही घ्यायचं नाहीये. चल जा इथून. जे आईचं दागिनं तुम्ही घेतलं आहे ते माझ्या आजीने माझ्या आईला दिलं होते आणि खाटीचे जे पैके होतील ते आम्ही तुम्हाला परत देऊ. आईचं ते दागिने आम्हासनी परत देऊन टाका. नाही दिले तर? तरी बी द्यावंच लागतील. धमकी देतोयस? नाही, माझा संकल्प सांगतो आहे. तो संकल्प जो न्याय मागण्याचा आहे. आपल्या आईसाठी तिचा मुलगा न्याय मागायला आला आहे आणि एवढ्या दिवसांपासून तुम्ही आम्हासनी ओळखता, तर एवढं तर तुम्हासनी माहीतच असेल का मी न्यायासाठी काय बी करू शकतो. आणि म्हणूनच तुम्ही आईचं दागिनं परत देऊन टाका. तुला जे करायचं ते कर. मी काय दागिने परत करणार नाही आहे. अनेक गोष्ट लक्ष देऊन ऐक तू. तुझ्या आईने स्वतःच तिच्या मर्जीनं तिचे समते दागिने मला इथं देऊन गेली. समजलं तुला? समजलं, पण एखाद्याच्या गरजेला त्याची इच्छा समजून तुमचं पाप कमी नाही होऊ शकत. फक्त हेच सांगायला आलं होतं. ते कर तू. त्या तुझ्या आईचे दागिने परत करणार नाही हाय. आता कशी आहे ताई? शुद्धीवर येईपर्यंत वाट बघावी लागेल. आनंद, बाळा भीम कुठं आहे? म्या इथं आहे काका. वैद्यबाई, ते औषधांची चिठ्ठी मला द्या, मी घेऊन येतो. भीम, इकडे ये. पाणी प्यायला. खोटारडा कुठचा. तुझ्या समोर राहून चांगलाच ओळखायला लागलोय मी की तू त्या माणसाला दम द्यायला गेला होतास ज्यानं आपल्या आईचे दागिने घेतले. दम द्यायला नाही, त्यांना समजवायला गेलो होतो. त्यांनी चुकीचं केलं आहे हे सांगाया. फक्त हे आईला सांगू नकोस. ही काही औषधं मी लिहून दिली आहे, तुम्ही घेऊन या. वय घेऊन येतो म्या. भीम बाळा चल. इथंच बसून राहा तू. तू असंच मला इथे बसवून ठेवलं ना, ते रोज काय ना काय करत राहतील. करू दे जे करायचं आहे. तू असंच बसून राहशील. योग्य केलंस, अगदी योग्य केलंस. तसंही दागिने घालून सुशोभित होण्याचा अधिकार फक्त स्पृश्य जातीच्या लोकांना आहे. तू आधी आम्हाला खूप प्रसन्न केलेला आहेस आणि आताही आम्ही खूप प्रसन्न झालोय. आणि आम्ही प्रसन्न झालो म्हणजे देव प्रसन्न झाला आणि देव प्रसन्न झाला म्हणजे तुझ्यावर त्याची कृपा नक्कीच होणार. महाराज, त्या भीमरावनं याला दम दिलाय. याला म्हणलं की त्याचे दागिनं परत कर, नाही तर तो न्यायाची लढाई लढणार. होय महाराज, धमकी देऊन गेलाय मला. महाराज, त्या भीमरावच्या तोंडून न्यायाची लढाई लढणार असं ऐकूनच लय काळजी वाटते. माहित नाही आता तो काय करल. काही ना काही तर तो नक्कीच करेल. बघूया.
पण तू या दागिन्यांना अजिबात परत करायचं नाहीस. मग काहीही हो, काही किंमत चुकवावी लागो. कारण हे प्रकरण समजून घे, हा विषय फक्त दागिन्यांचा नाही, तर दागिन्यांबरोबरच आपला स्वाभिमान परत मिळवण्याचा सुद्धा आहे. जशी आपली आज्ञा महाराज. आणि आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत कुंदन. काळजी करण्याची गरज नाही तुला. महाराज, तुम्ही देवाशी संपर्क करून त्यांना सांगा ना की त्या भीमरावच्या आत्याचा जीव घे म्हणावं. वय महाराज. तेव्हा कुठे जाऊन आमच्या मनाला शांती मिळेल. रामजी, काय शेठजी? 2 गोष्टी तुझ्याबद्दल कानावर आल्या. एक, तू काम खूप मन लावून करतोस, हं? आणि दुसरी, तुला स्वतःवर खूप जास्त अभिमान आहे. पहिली गोष्ट तर तुझी पूर्ण होत आहे. इथे रात्रंदिवस काम सुरू असतं. झाडू, धुणं, भांडी, खूप काम आहे. खूप मन लावून काम करायचं, हं? राहिला प्रश्न दुसऱ्या गोष्टीचा, तर तुला अभिमान खूप आहे, हे खूप चुकीचं आहे. तुमच्यासारख्या अस्पृश्य जातीतल्या लोकांमध्ये जर काही वेगळं असायला पाहिजे तर तुमच्या जातीवर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. पण आमची सेवा करण्याचं भाग्य लाभलं आहे, तर त्यावर अभिमान करू शकतो तुम्ही. भीमबाळा, पत्ता तर इथलाच आसपासचा होता. कोणाला तरी विचारूया. अहो दादा, ऐका ना. बोला. इथं कुठं मसाल्याचा कारखाना आहे का, जिथं रात्रंदिवस मसाल्याचं काम होतं? तुम्हाला माहिती आहे का? हा, इथं जवळच आहे. ओढून डाव्या अंगाला वळा. इथून का? हा. धन्यवाद. चल. अच्छा रामजी. काय शेठजी? एक गोष्ट सांग, तुझ्या घरचे काय समजत असणार की तू इथे काय नोकरी करतोयस म्हणून? अरे काहीतरी बोल. जर नाही सांगितलं तर तुला नोकरीवरून काढून टाकू. चूप राहणारा मजूर मला आवडत नाही बरं का. नाही नाही शेठजी, मी सांगतो. त्या लोकांना वाटत असणार की मी इथं जमा खात्याचं काम करतोय, कारण त्यांना माहित आहे की हे काम मी चांगल्या प्रकारे करू शकतो. याच्या आधी मी जिथं काम करत होतो ते जमा खात्याचंच काम होतं. पण तू तर इथे भांडी घासण्याचं काम करत आहेस. काका, माझ्या बाबांचं नाव रामजी आहे. ते या कारखान्यात काम करतात का? तिकडे. अव शेठजी, ते जे तिसऱ्या ओळीत लिहिलंय ना, ते त्याच्या हिशोबात जरा चूक आहे. म्या करून देतो. द्या ना, द्या. अरे भीम, पुरंजन, काय झालं? तुम्ही इथे का आलात? रामजी, तुझ्या लायकीचं काम कर तू. शेठजी, आता बी तुम्ही समजना झालाय. हे बघा ना. आणि तुम्ही माझी लायकी बघताय. हे बघा, हे ठीक झालं. हे घ्या. चला. काय झालं बाळा? तुम्ही लोक इथं का आला? बाबा, आता बाजारात जात होती तेव्हा शेठजी, हरामजी तर लय मुजर माणूस निघाला. आपल्या पोराला बघून एकदमच बदलला. अहो, म्या सांगतो याला आताच नोकरीवरनं काढून टाका. माफ करा शेठजी, ह्यो माझा स्वतःचा अभिमान नव्हता. मी घरातला प्रमुख आहे. पैक कमवण्यासाठी काही ना काहीतरी करणारच ना. कारण की
कुठलं बी काम छोटं मोठं नसतं या. जर माझ्या पोरानं मला भांडी घासताना बघितलं असतं तर कदाचित त्याचा शिक्षणावरून विश्वासच उडाला असता.